हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू देवा अकॅडमी एमपीएससी यूपीएससी. मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण मागच्या सिरीजमध्ये एथिक्स जो जीएस पेपर 4 चा पार्ट आहे, जीएस पेपर 4 याच्यामध्ये आपण मागचे दोन व्हिडिओज ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहे. आणि याच्यामध्ये आपण काय केलं, सिलेबस डिस्कशनला सुरुवात केली होती, राईट? ओके. सो आपला फर्स्ट जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण युनिट फर्स्ट जो आयोगाने आपल्याला दिलेला आहे एथिक्स या पेपरमध्ये, ज्याला आपण नीतीशास्त्र, ससोटी आणि अभियोग्यता असे म्हणतो, एथिक्स, इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड, राईट? सो तो फर्स्ट युनिट मित्रांनो आपण काय केला, डिस्कस केला. तर फर्स्ट युनिट जो होता आपला तो कशाबद्दल होता? नीतीशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुखता, ज्याला आपण काय म्हणतो, एथिक्स आणि ह्युमन इंटरफेस, राईट? सो त्याचा सिलेबस आपण एक ओव्हरलुक केला फर्स्ट लेक्चरमध्ये. दुसरं जे आपलं सेकंड लेक्चर होतं सिलेबस डिस्कशनचं, त्याच्यामध्ये आपण मित्रांनो ऍटिट्यूड जो टॉपिक आहे, ज्याला आपण अभिवृत्ती असे म्हणतो, त्याचा जो सिलेबस आयोगाने आपल्याला दिलेला आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कशन केलं. ओके. सो आजचा जो लेक्चर आहे आपलं, त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, जो थर्ड युनिट आहे सिलेबसमध्ये दिलेला, थर्ड पार्ट आहे सिलेबसचा, तो आज आपण डिस्कस करू, त्याचा सिलेबस डिस्कस करू आणि त्याच्याबद्दलचे थोडेसे काही पॉइंट जे असतील किंवा आपण थोडंसं त्याच्यामध्ये डीप जाऊन एक थोडंसं डिस्कशन करू, राईट? ठीक आहे. सो सिलेबस काय सांगतो बघा थर्ड पॉइंटचा. याच्यामध्ये थर्ड पॉइंट जो आयोगाने आपल्याला दिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, नागरी सेवेसाठी अभियोग्यता आणि मूलभूत मूल्ये, म्हणजेच काय, ऍप्टिट्यूड अँड फाउंडेशनल व्हॅल्यूज फॉर सिव्हिल सर्व्हिसेस. बघा मित्रांनो, आपण सेकंड युनिटमध्ये ऍटिट्यूड बद्दल बघितलं, राईट? हा जो युनिट आहे हा कशाबद्दल आहे? हा युनिट आहे आपल्या ऍप्टिट्यूड बद्दल, ज्याला आपण काय म्हणतो, अभियोग्यता असे म्हणतो, राईट? ऍप्टिट्यूड हा खूप महत्वाचा असतो आयुष्यामध्ये, जसं ऍटिट्यूड महत्वाचा असतो, ऍट द सेम टाइम ऍप्टिट्यूड पण महत्वाचा असतो, ज्याच्यामध्ये तुमचा स्किल एनहान्समेंटचा भाग येतो, राईट? आणि ऍप्टिट्यूड ह्या ज्या असतात या एक अक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिक्स असतात, किंवा तुमच्यामध्ये एक इनबॉर्न टॅलेंट असतं, ज्याला आपण इनेट क्वालिटीज असे म्हणतो, राईट? ते दोन प्रकारे तुम्ही स्किल अक्वायर करू शकतात. एक तर तुमच्याकडे ऑलरेडी स्किल असेल, इनबॉर्न टॅलेंट आपण म्हणतो, की बरेचसे लोक असे जन्मताच खूप जास्त हुशार असतात, त्यांचा आयक्यू खूप जास्त असतो, राईट? आणि बरेचसे लोक एक मेहनत करून, नवीन नवीन स्किल अक्वायर करून, नवीन नवीन गोष्टी शिकून काय करतात, खूप मोठी प्रगती करतात, राईट? ओके. सो ऍप्टिट्यूड मध्ये त्या गोष्टी येतात, राईट? आणि ह्या ऍप्टिट्यूडच्या ज्या गोष्टी आहेत, जसं ऍटिट्यूड गरजेचं आहे तसं ऍप्टिट्यूड पण खूप जास्त महत्वाचं आहे. कशामध्ये? नागरी सेवेसाठी, राईट? कारण नागरी सेवेमध्ये आपण जेव्हा सिलेक्ट होतो सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये, राईट, मोठ्या पदावरती जातो, आपल्याला खूप मोठमोठाले डिसिजन घ्यावे लागतात, निर्णय घ्यावे लागतात, राईट? आणि मित्रांनो, ते निर्णय घेण्यासाठी आपल्याकडं एक ऍप्टिट्यूड डेव्हलप झालेला असावा, राईट? आणि तो खूप गरजेचा असतो. त्याच्यासाठी हा पॉइंट आपल्याला सिलेबसमध्ये आयोगाने दिलेला दिसतो, राईट? ठीक आहे. याच्यामध्ये अजून काही महत्वाचे टर्म्स आहे बघा. याच्यामध्ये आपण एक टर्म बघू, ससोटी. जो आपला हा जो टॉपिक आहे, आय मीन हा जो जीएस पेपर 4चा जो हे आहे सिलेबस, राईट? ओके. किंवा या सब्जेक्टचं जे नाव आहे, ज्याला आपण नीतीशास्त्र ससोटी असे म्हणतो, त्यात आपल्याला ससोटी दिसेल, ज्याला आपण इंटिग्रिटी असे म्हणतो. काय म्हणतो मित्रांनो? इंटिग्रिटी, राईट? आणि थर्ड पार्ट बघा, याच्यामध्ये काय दिलं आहे, इम्पार्शालिटी, निपक्षपातीपणा. काय करणे? निपक्षपातीपणा करणे, राईट? आता हे इंटिग्रिटी म्हणजे काय, राईट? त्याला आपण ससोटी असे म्हणतो, राईट? एक खूप महत्वाची टर्म आहे ससोटी, इंटिग्रिटी. याच्याशी रिलेटेड असणारी अजून एक टर्म आहे मित्रांनो, जे आपण नेहमी वापरतो, त्याला आपण म्हणतो ऑनेस्टी. काय म्हणतो? ऑनेस्टी, राईट? म्हणजे ह्या ज्या दोन टर्म आहे, इंटिग्रिटी आणि ऑनेस्टी, मग ह्या दोन टर्म सेम आहे का, काय याच्यामध्ये काही फरक आहे, हे आपण बघू पुढे, राईट? दोन सिमिलर टर्म आहे का, की कुठली ब्रॉडर टर्म आहे, कुठली एक इंडिव्हिज्युअल लेवलवरती काम करते, किंवा कुठली एक मोठी टर्म आहे, ठीक आहे? हे आपण जेव्हा ऍक्च्युअल सिलेबस डिस्कशन करू त्याच्यामध्ये तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील, राईट? ठीक आहे. सो हा एक इम्पॉर्टंट पॉईंट याच्यामध्ये दिलेला आपल्याला दिसतो आयोगाने, राईट? पुढचा पॉईंट बघा सिलेबसमध्ये काय सांगतो. पुढचा पॉईंट मध्ये जर तुम्ही बघितलं मित्रांनो, याच्यात सिलेबसमध्ये आपल्याला सरळ सरळ दिलेला आहे पॉईंट, की पक्षीय निरपेक्षता, ज्याला आपण काय म्हणतो, नॉन पार्टिसनशिप. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कंपोनंट, राईट? म्हणजे कुठल्याच पार्टीला फेवर नाही करायचं, राईट? सपोज ए नावाची पार्टी आहे आणि बी नावाची पार्टी आहे, कुठल्याच पार्टीला काय करायचं नाही, फेवर नाही करायचं. म्हणजे तुम्ही जेव्हा सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये सिलेक्ट होता मित्रांनो, ब्युरोक्रेसीमध्ये जातात, तर तुम्हाला ही नॉन पार्टिसनशिप ही जी व्हॅल्यू आहे ही तुमच्यामध्ये असणे खूप
गरजेचं आहे, राईट. ओके, म्हणजे तुम्हाला जर फेअरनेसनी काम करायचं आहे, राईट, आणि एक ऑनेस्टी इंटिग्रिटी दाखवायची आहे तुमच्या कामामध्ये, तर तुम्हाला नॉन पार्टिझनशिप असणं खूप गरजेचं आपल्याला दिसतं, राईट. ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त बघा, पुढची जी व्हॅल्यू खूप महत्वाची आहे, त्याला आपण म्हणतो ऑब्जेक्टिव्हिटी, राईट. पब्लिक लाईफमध्ये ऑब्जेक्टिव्हिटी असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काय, की फॉर एक्झाम्पल एखादा क्रिटिकल इश्यू तुमच्याकडे आला ऑफिसमध्ये असताना, राईट, आणि तुम्ही त्या इश्यूचं जे सोल्युशन आहे, म्हणजे तुम्हाला एक इश्यू आला, सपोज कुठला एक इश्यू आला असेल, राईट, आणि त्याचं तुम्हाला सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे, राईट. सो ए नावाचा एक इश्यू आला आणि त्याला तुम्हाला सोल्युशन फाइंड आउट करायचं. आता तुम्ही काय करणार ऍज अन ऑफिसर, तुम्ही काय करणार, ऑब्जेक्टिव्हिटी दाखवणार. म्हणजेच काय, की फॅक्च्युअल गोष्टी त्याच्यामध्ये बघणार, राईट. फॅक्च्युअल गोष्टी, डिटेलिंग ज्याला आपण म्हणतो, राईट. तर त्या डिटेलिंग फॅक्च्युअल गोष्टी याच्या थ्रू तुम्ही काय करणार, तुमचा एक निर्णय घेणार, डिसिजन घेणार. असं नाही की तुम्ही इमोशनल झालात आणि इमोशन्स मध्ये तुम्ही काय केलं, भावनामध्ये आपण म्हणतो ना, की भावनामध्ये वाहून काय केलं आणि एक निर्णय घेतला, राईट. ओके, म्हणजे असं नाही की तुम्हाला काय करावं लागेल, एक ऑब्जेक्टिव्हिटी दाखवावी लागेल सिव्हिल सर्वंट, ऍज अ सिव्हिल सर्वंट, राईट. ठीक आहे. त्यामुळे ही व्हॅल्यू खूप महत्वाची आपल्याला दिसते. पुढचं बघा, सार्वजनिक सेवेसाठी समर्पण, म्हणजे डेडिकेशन टू पब्लिक सर्व्हिस. हे तर खूपच महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जर पब्लिक सर्व्हिसमध्ये जात असेल, तर तुम्हाला पूर्णपणे समर्पणची भावना तुमच्यामध्ये असावी, पूर्णपणे डेडिकेशन देऊन तुम्ही पब्लिक सर्व्हिस करावी, राईट. ओके. असं नाही की मला फक्त एक सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे आणि माझे या इच्छा आहे किंवा असं असं आहे, मला एक गाडी, बंगला, घर, या सगळ्या गोष्टी भेटेल, राईट. तर तुमचं एक ऍक्च्युअल मध्ये टुवर्ड्स द पीपल, कॉमन पीपल, टुवर्ड्स द पुअर, या सगळ्यांकरिता तुमचे काय असायला पाहिजे, समर्पण भाव असायला पाहिजे आणि डेडिकेशन असायला पाहिजे. त्यासाठी आपला हा टॉपिक मित्रांनो ethics मध्ये काय करायचं आहे, शिकायचं आहे. आपण पुढे रेग्युलर सिरीज मध्ये बघूया. ओके. सो पुढचा पॉईंट काय सांगतो सिलेबसचा, पुढच्या पॉईंट मध्ये बघा काय सांगितलंय, टॉलरन्स. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, टॉलरन्स. बघा, खूप महत्वाची टर्म आहे. आपण खूप ठिकाणी याच्याबद्दल चर्चा करतो किंवा ऐकतो पण टॉलरन्स बद्दल, राईट. म्हणजे आपण बघा, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याकडे पण खूप कमी टॉलरन्स असतं, की सपोज एखादा व्यक्ती त्याच्या मनातली काही गोष्टी सांगत असेल, तर आपण काय करतो, त्याला इग्नोर करतो, राईट. म्हणजे त्याला आपण रिस्पेक्ट देत नाही किंवा त्याचं ऐकून न घेणं, म्हणजे याला काय म्हणतो, सरळ सरळ आपण टॉलरन्स दाखवत नाहीये, राईट. ठीक आहे. सो अशा बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये येतात. पुढे बघा, सहिष्णुता आणि दुर्बल घटकांप्रती सहानुभूती. म्हणजे काय, कम्पॅशन टुवर्ड्स दी विकर सेक्शन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. बघा, तीन महत्वाच्या गोष्टी असतात, टर्म असतात. आपण त्या रेग्युलर सिरीजमध्ये बघू. आपण याच्यावरती एक शॉर्ट व्हिडिओ पण टाकला होता युट्यूबला, तो तुम्ही जरूर बघा. त्याच्यामध्ये आपण तीन गोष्टीबद्दल बोललो होतो. एक आहे सिम्पथी, राईट. सेकंड वर्सेस एम्पथी, अँड थर्ड वन इज कम्पॅशन. याच्यात आपण एक्झाम्पल पण घेतलं होतं, की सिम्पथीमध्ये काय असतं, की सपोज तुमचा एखादा मित्र काय झाला, एक्झाम मध्ये फेल झाला, पण तुम्हाला त्याच्याबद्दल काय झालं, सिम्पथी वाटली, वाईट वाटलं, राईट. म्हणजे तुम्हाला जस्ट फिलिंग आली की वाईट वाटलं. एम्पथीमध्ये काय झालं, की एखादा तुमचा सपोज ऑफिस मधला कलिग होता आणि त्या कलिगचं प्रमोशन हुकलं, तो डिझर्व करत होता, पण हीच गोष्ट तुमच्यासोबत पण झालेली आहे. तुमचं पण असं प्रमोशन हुकलं होतं, म्हणजे तुम्ही स्वतःला त्याच्या जागी ठेवून बघितलं. त्याला आपण काय म्हणतो, एम्पथी, बिईंग एम्पॅथॅटिक, राईट. आणि थर्ड कम्पॅशन म्हणजे काय, की तुम्ही फक्त विचार नाही केला, राईट. म्हणजे सहानुभूती नाही दाखवली, विचार नाही केला, तुम्ही ऍक्च्युअल कृती केली, ऍक्शन केली. म्हणजे फॉर एक्झाम्पल, कम्पॅशन मध्ये काय येतं, की एक गरीब तुम्हाला रस्त्याने दिसला, पुअर, राईट, आणि त्याला खूप जास्त थंडी वाजत होती. तुम्ही काय केलं, आपलं स्वतःच्या अंगातलं जॅकेट काढून त्या गरीब व्यक्तीला दिलं, राईट. याला आपण काय म्हणतो, कम्पॅशन असे म्हणतो. तर ह्या खूप महत्वाच्या व्हॅल्यूज मित्रांनो आपल्याला नीतिशास्त्रामध्ये पाहायला भेटतात. आपण रेग्युलर लेक्चर सिरीज जेव्हा बघू, त्याच्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये शिकणार आहोत. ओके. ठीक आहे. सो हा जो सिलेबसचा पॉईंट होता ना मित्रांनो, याच्यामध्ये ना एक कमिटी खूप महत्वाची आपल्याला दिसते, जी आपण रेग्युलर लेक्चर सिरीज मध्ये बघू, ज्याला आपण म्हणतो नोलन कमिटी. नोलन कमिटी, राईट. आणि ह्या नोलन कमिटीच्या रिकमेंडेशन, राईट, म्हणजे 1994ला ही कमिटी युनायटेड किंगडम मध्ये आली होती, राईट. नोलन नावाच्या एका व्यक्तीने आपल्या रिकमेंडेशन दिल्या होत्या. जवळपास 7 प्रिन्सिपल्स आपल्याला ह्या कमिटीमध्ये दिसतात. आणि हे प्रिन्सिपल खूप महत्वाचे. कशासाठी महत्वाचे, पब्लिक लाईफसाठी. कशासाठी महत्वाचे, पब्लिक लाईफसाठी हे प्रिन्सिपल खूप जास्त महत्वाचे आहे. नोलन कम्युनिटीच्या रिकमेंडेशन्स, राईट. आपल्याला बऱ्याचशा वेळेस ह्या नोलन कमिटीवरती आपल्याला काय दिसतो, परीक्षेमध्ये प्रश्न आलेला दिसतो. जेव्हा तुम्ही युपीएससीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघतात मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न आलेला तिथे दिसेल, राईट. ठीक आहे. ओके. सो पुढे बघू आपण, थोडंसं काय करू याच्याबद्दल, आपल्या नोट्स आहे
तुम्हाला मला नोट्स पण आपल्याला दाखवायच्या होत्या, राईट. हँड रिटन नोट्स आपण तयार करतोय इथिक्सच्या, राईट. ओके. सो याच्यामध्ये बघा आपण हा जो टॉपिक आहे हा थोडासा कव्हर केला करण्याचा प्रयत्न केला. ओके. ते जस्ट डेमो नोट्स आहे. आपण एक थरो नोट्स बनवण्याचं काम आपलं चालू आहे, राईट. ठीक आहे. सो बघा, ऍप्टिट्यूड आणि फाउंडेशनल व्हॅल्यूज फॉर सिव्हिल सर्व्हिसेस. तो याला काय म्हणतो आपण, नागरी सेवेसाठी अभियोग्यता आणि मूलभूत मूल्य कुठले कुठले. याच्यामध्ये बघा, ऍप्टिट्यूड मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याला आपण काय म्हणतो, नॅचरल ॲबिलिटी ऑर इनेट पोटेन्शियल टू लर्न ऑर अक्वायर दी न्यू स्किल. म्हणजे एक नॅचरल ॲबिलिटी असते एखाद्या व्यक्तीची, किंवा त्याचं एक इनेट पोटेन्शियल असतं टू अक्वायर ऑर लर्न दी न्यू स्किल. त्याला आपण काय म्हणतो, ऍप्टिट्यूड असे म्हणतो, राईट. त्याला आपण अभियोग्यता असे म्हणतो, राईट. म्हणजे काय की नैसर्गिक क्षमता असते एखाद्या व्यक्तीची किंवा कुशलता असते, राईट, टू अक्वायर दी न्यू स्किल्स. ओके. आणि नागरी सेवेसाठी लागणारे मूलभूत मूल्य कुठले कुठले आहे, जे आपण ऑलरेडी सिलेबसमध्ये डिस्कस केले. त्याच्यामध्ये बघा, इंटिग्रिटी आपण बघितलं, ज्याला सचोटी किंवा निष्ठा असे म्हणतो आपण, राईट. याच्यामध्ये काय असतं की याचा अर्थ काय, बी ऑनेस्ट इन एव्हरी सिच्युएशन. भले सिच्युएशन कुठलीही असो. बघा, ऑनेस्टी आणि इंटिग्रिटी मधला फरक काय. इंटिग्रिटी ही ब्रॉडर टर्म आहे. ऑनेस्टी एक इंडिव्हिज्युअल लेवलवरती टर्म असते, राईट. ओके. म्हणजे असं सांगता येईल की एक बिल्डिंग आहे, आणि बिल्डिंगची एक ब्रिक्स असते, एक ब्रिक्स ती सत्याचे ब्रिक्स असते, खऱ्याची ब्रिक्स असते, राईट. सो ब्रिक्स ऑफ ट्रूथफुलनेस, राईट. आणि अशा खूप साऱ्या ब्रिक्स जेव्हा एकत्र येतात आणि एक मोठी भिंत बनवतात, त्या भिंतीला आपण काय म्हणू मित्रांनो, इंटिग्रिटी असे म्हणू, राईट. काय म्हणू त्याला आपण, इंटिग्रिटी असे म्हणू. सो इंटिग्रिटी इज अ ब्रॉडर टर्म. ओके. ऑनेस्टीपेक्षा इंटिग्रिटी काय ब्रॉडर टर्म आहे, आणि याच्यामध्ये कुठलीही सिच्युएशन असो, तुम्ही तुमचा जो ऑनेस्टपणा आहे, जो प्रामाणिकपणा आहे, तो तुम्ही सोडत नाही, राईट. त्याला आपण काय म्हणतो साध्या भाषेमध्ये, कॉम्प्रोमाइज करत नाही, राईट. पुढची व्हॅल्यू बघा, इम्पार्शियालिटी, ज्याला आपण काय म्हणतो, बी फेअर टू ऑल. म्हणजे सगळ्यांसोबत काय करायचं, फेअर राहायचं. त्याला आपण निपक्षता म्हणतात, निपक्षता, राईट. निष्पक्षता ज्याला आपण म्हणतो, सॉरी, निष्पक्षता आपण ज्याला म्हणतो, राईट. म्हणजे सर्वांना काय करायचं, समान वागणूक द्यायची. ओके. नॉन पार्टिसनशिप मध्ये काय, नॉट फेवरिंग एनी पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टी. कुठल्याही एका पॉलिटिकल पार्टी किंवा ग्रुपला फेवर न करणं, म्हणजे काय, सर्वांना समान मानणे. ओके. पुढचं बघा, पुढची व्हॅल्यू, डेडिकेशन टू पब्लिक सर्व्हिस. ही पण एक खूप महत्वाची व्हॅल्यू, किंवा एक आपण म्हणू की कोर व्हॅल्यू आहे, की कुठल्याही सर्व्हिसमध्ये तुम्हाला जर काम करायचं असेल, गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये किंवा नागरी सेवेमध्ये, तुमच्याकडे सगळ्यात बेसिक गोष्ट असणं गरजेचं आहे. त्याला आपण काय म्हणतो, डेडिकेशन असे म्हणतो, राईट. याच्यानंतर बघा, सहानुभूती दाखवणे किंवा टॉलरन्स ज्याला आपण असं म्हणतो. याच्यामध्ये रिस्पेक्टिंग दी अदर्स ओपिनियन, म्हणजे दुसरा कुठलाही व्यक्ती असो, कुठलाही कास्ट, क्रीड, कुठल्याही याचं असेल, त्याचं ओपिनियन रिस्पेक्ट करणं, त्याचं ऐकून घेणं, याला आपण काय म्हणतो, टॉलरन्सची व्हॅल्यू असे म्हणतो, बरोबर, राईट. याच्यानंतर बघा, ऑब्जेक्टिव्हिटी, म्हणजे व्हॅल्यू आपण ऑलरेडी सिलेबसमध्ये बघितली. यूज फॅक्ट्स नॉट फिलिंग्स. आपण काय करतो, फॅक्ट्स यूज करतो, ऑब्जेक्टिव्हिटी यूज करतो, डेटा यूज करतो. म्हणजे आपण कुठलाही निर्णय जेव्हा घेतो सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये असताना, नागरी सेवेत असताना, तो आपण बेस्ड अपॉन ऑब्जेक्टिव्ह पॅरामीटर्स घेतो, राईट, रादर दॅन बेस्ड अपॉन द फिलिंग्स. ओके, राईट. सो अशा तथ्याचा किंवा याचा आपण काय करतो, वापर करतो, किंवा तथ्य जे असतात याचा आपण काय करतो, वापर करतो. भावनांचा आपण वापर करत नाही. ओके. याच्यानंतर आपण बघितलं पुढची व्हॅल्यू, कम्पॅशन टुवर्ड्स दी विकर सेक्शन. इम्पॉर्टंट आहे की समाजातील जे दुर्बल घटक आपल्याला दिसतात, त्यांना काय करायची, मदत करण्याची आणि पाठिंबा देण्याची काय असणे, इच्छा असणे, राईट. सो याला आपण काय म्हणतो, ऍप्टिट्यूड अँड फाउंडेशनल व्हॅल्यूज फॉर सिव्हिल सर्व्हिसेस. ठीक आहे. सो रेग्युलर लेक्चर सिरीजमध्ये आपण हे खूप डिटेलमध्ये शिकणार आहोत. त्याचे मल्टिपल एक्झाम्पल्स आपण बघू, रिअल लाईफचे एक्झाम्पल बघू, राईट. सो ऍप्टिट्यूड, फाउंडेशनल व्हॅल्यूज, आपल्या ह्या व्हॅल्यूज बऱ्यापैकी आता रिसेंटली तुम्ही बघितलं असेल की जे खूप नामांकित IAS ऑफिसर इंडियाचे, अशोक खेमका सर, तर त्यांची खूप जास्त बदली होत असते, राईट. ठीक आहे. So आपण त्यांच्याबद्दल ऐकलं असेल. मग त्यांच्याशी या बऱ्याचशा व्हॅल्यू त्यांच्या पर्सनॅलिटीशी मॅच होताना आपल्याला दिसतात, राईट. ठीक आहे. ओके. पुढे बघा, नोलन कमिटीच्या रिकमेंडेशन आपण इथं थोडंसं याचा ओव्हरलुक करू. आपण रेग्युलर सिरीजमध्ये हे डिटेलमध्ये बघणार आहोत, राईट. सो नोलन कमिटी जी 1994-95 ला आली होती, राईट, युनायटेड किंगडम मध्ये. त्यांनी काय काय सांगितलं बघा, आपल्याकडे काय पाहिजे, पब्लिक सर्व्हिसमध्ये काम करताना कुठल्याही अधिकाऱ्याकडे काय पाहिजे, सेल्फलेसनेस पाहिजे. ठीक आहे. निस्वार्थता ही व्हॅल्यू असणं खूप गरजेचं आहे. पुढचं बघा, त्याकडे एक लिडरशिपची क्वालिटी पाहिजे, ज्याला नेतृत्व क्षमता असणं गरजेचं आहे. पुढे अकाउंटेबिलिटी असणं खूप गरजेचं आहे, जबाबदारी, राईट. ऑब्जेक्टिव्हिटी, वस्तुनिष्ठता ज्याला आपण म्हणतो, राईट. ओके. पुढे बघा, इंटिग्रिटी असणं खूप गरजेचं आहे, निष्ठा, सचोटी, ऑनेस्टी, प्रामाणिकपणा असणं गरजेचं आहे, आणि ओपननेस
खुलेपणा असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा त्या पदावर जातात, नागरी सेवेमध्ये जातात, तुम्ही ओपन असायला पाहिजे, राईट. हे असं नाही की लोकांचं न ऐकणं, फक्त आपल्याच मनाचं दाखवणं, या गोष्टी तिथे नसल्या पाहिजे. यू शुड बी ओपन, ओपननेस टू डिफरंट आयडियाज, राईट. ओके, सो ह्या रिकमेंडेशन नोलन कमिटीने आपल्याला दिलेल्या दिसतात, राईट. ओके, सो महत्वाच्या रिकमेंडेशन आपण डिटेल सिलेबसमध्ये पुढे बघू. ओके, सो याच्यामध्ये बघा, अजून ऑनेस्टी आणि इंटिग्रिटीमध्ये आपला एक फरक पाहायला भेटतो, की ऑनेस्टी म्हणजे काय, टेलिंग द ट्रूथ इंडिव्हिज्युअल सिच्युएशन मध्ये आपल्याला हे पाहायला भेटते. आणि इंटिग्रिटी काय, स्ट्रॉंग मोरल अँड एथिकल प्रिन्सिपल आपल्याला दिसतात. आणि ही जी टर्म आहे ही लॉंग टर्म कन्सिस्टन्सी आपल्याला याच्यामध्ये दिसते. म्हणजे असं नाही की इथं कॉम्प्रोमाइज जनरली होत नाही. आपल्याला काय, कुठलीही सिच्युएशन येऊ, डिफिकल्ट सिच्युएशन जरी आली तरी आपण आपली इंटिग्रिटी जी आहे ती आपल्याला, तिला कुठलाही तडा गेलेला नाही पाहिजे, राईट. ठीक आहे. ओके, याच्यामध्ये बघा, ऑनेस्टी इज अ सिंगल ब्रिक ऑफ ट्रूथ. सत्याची एक काय आहे, एक एक वीट आहे ऑनेस्टी, राईट. सो इंटिग्रिटी इज द होल वॉल मेड अप ऑफ दोज ब्रिक्स. ज्या सत्याच्या ब्रिक्स आहे, खरेपणाच्या ब्रिक्स आहे, याच्यापासून जी एक मोठी भिंत बनलेली आहे, वॉल बनलेली आहे मित्रांनो, त्याला आपण काय म्हणतो, इंटिग्रिटी असे म्हणतो, राईट. ठीक आहे. सो ह्या ज्या नोट्स आहे मित्रांनो, आपण रेग्युलरली आपल्या टेलिग्राम चॅनलला, जे एथिक्ससाठी आपले टेलिग्राम चॅनल आपण बनवलेलं आहे, त्या टेलिग्राम चॅनलवरती आपण या अशा नोट्स रेग्युलरली टाकत जाणार आहोत, राईट. सो तुम्ही आपलं एथिक्सचं जे टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. याच्या व्यतिरिक्त आपलं जॉग्रफी ऑप्शनल जो वैकल्पिक विषय आहे, तो मराठी आणि इंग्लिश मिडियम याच्या बॅचेस आपल्या युट्यूबच्या सिरीज ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत, राईट. आपण याच्यामध्ये जिओमॉर्फॉलॉजी सुरुवात केली आहे, भूरूपशास्त्र. याचे बरेचसे व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवरती दिसतील. याची जी टेलिग्रामची लिंक आहे, ज्याच्यामध्ये मी बरेचसे जे करंट अफेअर्स आणि नोट्स जे असतात ऑप्शनचे त्या टाकत असतो. ज्या लोकांनी जॉग्रफी हा ऑप्शनल ऑप्ट केलेला आहे त्यांनी नक्कीच ही लिंक आणि हे व्हिडिओज बघावे, जेणेकरून तुमच्या ज्या कॉन्सेप्ट्स आहेत, तुमच्या ज्या आयडियाज आहे जॉग्रफी बद्दलच्या, तुम्हाला जे डाऊट्स आहे की हा जॉग्रफी विषय खूप टेक्निकल आहे, आपल्याला समजणार नाही, तो इझिली खूप सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न तिथं केलेला आहे, राईट. ठीक आहे. सो नक्कीच ते पण तुम्ही जॉईन करा. याच्या व्यतिरिक्त आपण युट्यूबला लवकरच जीएस पेपर 1 ची सिरीज, जीएस पेपर 1 मधला जॉग्रफी, 3 मधला ऍग्रिकल्चर, एन्व्हायरमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंट, ही पण सिरीज आपली युट्यूबला अवेलेबल होईल, राईट. आणि याच्यामध्ये स्पेशली आपण एन्व्हायरमेंट हा खूप थोडासा डिटेलमध्ये बघणार आहोत, बोथ प्रिलिम्स एज वेल एज मेन्स पर्स्पेक्टिव्हने, राईट. ठीक आहे. ओके, सो मित्रांनो, आपण इथे आज थांबू. आपण पुढच्या लेक्चरमध्ये जो पुढचा युनिट आहे सिलेबसचा, त्याला डिस्कस करू, त्याच्याबद्दल डिस्कस करू, राईट. सो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुमच्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ओके, सो थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ. थँक्यू.